किंवा पहिली तुम्हाला एमपीएससी पास झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं असेल, तर ते जे सिलेक्शन होतं ते कुठल्या क्रायटेरियामध्ये होतं, म्हणजे त्याचं कसं असतं सिलेक्शनचा विषय? पहिलं तुमचं PSI म्हणून सिलेक्शन होतं. त्याला 3 टप्पे, त्या एक्झामचे 3 टप्पे असतात. त्या सायबर क्राईमसाठी एक आपल्याला टोल फ्री नंबर 1930 दिलेला आहे. त्याचप्रमाणे सायबर पोर्टल आहे. त्यामुळे तात्काळ तुम्ही तक्रार दाखल झाली की त्याच्यावर ऍक्शन होऊन तुम्हाला त्या गोल्डन डेज मध्ये तुमचं अकाउंट फ्रीज होतं. प्रत्येक शाळांमध्ये तरी सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आता सुरू केलेलं आहे. पण वैयक्तिक लेवलला सुद्धा मुलींनी मोबाईल आणि यावरती जास्त वेळ न घालवता फिजिकल आपला फिटनेस कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवली पाहिजे. एखादी घटना आपल्या सोबत घडू शकते आणि जर समजा घडली तर मी त्याच्यामध्ये माझा सेल्फ डिफेन्स कसा केला पाहिजे, एक मानसिक तयारी पण मुलींनी करून ठेवली पाहिजे. बरोबर. आणि त्याचबरोबर शारीरिक तयारी पण. प्रत्येक गोष्टीसाठी अलर्ट मोड वरती स्वतः राहणं. हा, आतापर्यंत मुलींना आपण एक अबला किंवा एक खूप नाजूक वगैरे अशा टाईप मध्ये बघितलेलं आहे. पण मुलींनी या सगळ्या त्यांची प्रतिमा बाजूला ठेवून एक सक्षम मुलगी होण्यासाठी प्रयत्न स्वतःला फिजिकल तयार करणं गरजेचं. नमस्कार, मी ओंकार जोशी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो अंतरंग गोष्टी मनातल्या या आपल्या युट्यूब चॅनलवर, पॉवर्ड बाय झेपी डेकोर, दापोली. आज आपल्याकडे मनातल्या गोष्टी सांगायला, गप्पा मारण्यासाठी आपल्याकडे ज्या प्रमुख ज्या पाहुणे आलेले आहेत त्या दापोलीच्या API हिरेमठ मॅडम. मॅडम, खूप खूप स्वागत तुमचं. थँक्यू. गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी तुमचं थोडंसं एक इंट्रोडक्शन द्या आपल्या प्रेक्षकांसाठी. माझं नाव पूजा आदित्य हिरेमठ, लग्नापूर्वीचं नाव पूजा वामन बक्षी. प्रॉपर मी कराडची आहे, सातारा जिल्ह्यातून. 2018 ते 2021 पर्यंत मी दापोली पोलीस स्टेशन केलेलं आहे. त्याच्यानंतर दापोली पोलीस स्टेशनला 2 वर्ष इंटर्नशिप केलेली आहे. त्याच्यानंतर 2 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिला सेलला काम केलेलं आहे आणि आता पुन्हा माझी पोस्टिंग दापोलीला झालेली आहे. बर. पण तुमचं प्राथमिक शिक्षण वगैरे सगळं कराडमध्येच झालेलं आहे? कराडमध्ये. आणि मग साधारण घरची तुमच्या बॅकग्राऊंड काय होती? म्हणजे माझे वडील डॉक्टर आहेत आणि आई गृहिणी आहे. आणि दोघांनी खूप सपोर्ट केलेला आहे. म्हणजे जे माझी पोलीस खात्यात जायची लहानपणापासूनची जी इच्छा होती तर ती मी सांगितल्यानंतर त्या गोष्टीला दोघांनी सपोर्ट केलेला आहे. बरोबर. कारण त्यावेळेचं वातावरण असं होतं की MPSC मध्ये घोटाळे चालू असल्यामुळं MPSC मध्ये नोकरी लागेलच याची शाश्वती नव्हती. तरी सुद्धा त्यावेळी आई वडिलांनी विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे मी पोस्ट मिळवू शकले. बरोबर. पण आता तुम्ही API म्हणून आहात, पण पोलीस खात्यातच आपण काम केलं पाहिजे असं तुम्हाला का वाटलं? म्हणजे असा काही इन्सिडेन्स आहे की? मी एक 4वी-5वीच्या दरम्यान असताना सह्याद्री वाहिनीवरती एक सिरियल लागत होती. रमेश भाटकर त्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टरचं काम करत होते. मग ते बघताना असं वाटलं की आपण आपल्या करिअरमध्ये काय केलं पाहिजे. तर असं काहीतरी केलं पाहिजे की समाजात एक वेगळं अस्तित्व निर्माण झालं पाहिजे, लोकांनी एका वेगळ्या दृष्टीने तुमच्याकडे बघितलं पाहिजे. बरोबर. आणि तेव्हाच ठरवलं की पोलीस अधिकारी व्हायचं आहे. त्याच्यानंतर मग काही पोलीस म्हणजे पुरवण्या वगैरे येत होत्या, त्याच्यातून MPSC कशा प्रकारे केली पाहिजे, एक्झाम कशी द्यायची, त्याला कुठले विषय असतात, याचं सगळ्याचं वाचन चालू केलं आणि तेव्हापासून तयारीला सुरुवात केली. ग्रॅज्युएशन ज्यावेळी माझं होत होतं, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरलाच एक एक्झाम दिलेली होती. प्री पास झालेले होते पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट नसल्यामुळे ती मला मेन्स देता आली. आणि मग त्याच्यानंतर लॉला ऍडमिशन घेतलं. म्हणजे वडिलांचं सांगणं होतं की काहीतरी एक फिक्स करिअर कर आणि मग MPSC कर, की तिकडं नाही झालं तर तुझं इथं काहीतरी करिअर हो. बरोबर. मग लॉला ऍडमिशन घेतलं, पण लॉ काही म्हणजे MPSCच टार्गेट असल्यामुळे लॉ काही करावं असं वाटलं नाही. बरोबर. मग पुढच्या वर्षी PSIची ऍड निघाली. मग वडिलांना म्हटलं दोन्ही ऍट अ टाइम मला करणं शक्य होत नाहीये, तर मी MA करते आणि MA करून मग MPSCची एक्झाम देते. नेमकं MA ला ऍडमिशन घेतलं, त्याच वर्षी रिझल्ट पण आला आणि त्याच वर्षी PSI झाले. साधारण किती साली आहे? 2011 साली. 11 साली.
वा. आणि मग त्याच्यानंतर तुमचं म्हणजे पहिलं सिलेक्शन झालं असेल किंवा पहिली तुम्हाला एमपीएससी पास झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन झालं असेल, तर ते जे सिलेक्शन होतं ते कुठल्या क्रायटेरियामध्ये होतं, म्हणजे त्याचं कसं असतं सिलेक्शनचा विषय? पहिलं तुमचं PSI म्हणून सिलेक्शन होतं. त्याला 3 टप्पे, त्या एक्झामचे 3 टप्पे असतात. पहिला असतो तो म्हणजे प्रिलियम एक्झाम. प्रिलियम पास झाल्यानंतर मेन्स झाल्यानंतर फिजिकल आणि इंटरव्ह्यू असे 2 टप्पे हे एकाच दिवशी पार पडतात. मग हे टप्पे झाल्यानंतर तुमचा जो फायनल रिझल्ट येतो त्याच्यानंतर तुम्ही PSI होता. PSI झाल्यानंतर तुमचं 1 वर्षाचं ट्रेनिंग होतं. ओके. मग ते ट्रेनिंग कुठे असतं? म्हणजे ते ट्रेनिंग नाशिकला होतं. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक इथे. हा, म्हणजे त्या अकॅडमी मध्येच होतं. अच्छा. पण आता हे सगळं करत असताना तुम्ही अभ्यास एमपीएससीचा म्हणजे एमपीएससीच्या पुस्तकांमधनं आपल्याला नॉलेज मिळतं, पण पुस्तकातलं नॉलेज आणि ऍक्च्युअल फील्ड वर्क हे वेगळं असतं नेहमी, कारण की प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी असते. आणि हे करत असताना जेव्हा तुम्ही फिजिकल हा जो एक विषय येतो पोलीस प्रशिक्षणामध्ये किंवा भरतीमध्ये, तर ते करत असताना तुम्ही कशा पद्धतीने तयारी केली होती आणि त्याच्यासाठी काय काय तयारी करावी लागते? मुळात माझं स्पोर्ट्स असल्यामुळं पहिल्यापासून मला फार काही फिजिकल करण्यासाठी आवड गेला नाही. खो खो, तायक्वांदो हे 2 इव्हेंट असल्यामुळं मला फिजिकल करणं सोपं गेलं. बरोबर. आणि मेन्स पास झाल्यानंतर लगेचच तुम्ही म्हणजे मेन्स एक्झाम दिल्यानंतरच तुम्ही तयारीला सुरुवात केली पाहिजे. आणि फिजिकलमध्ये रनिंग असेल किंवा वॉकिंग असेल, गोळाफेक, या सगळ्या टप्प्यांमध्ये तुम्हाला पास होऊन त्याच्यानंतर तुम्ही फिजिकलमध्ये तुम्ही पास झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू असतो तुमचा. ओके. पण हे सगळं झाल्यानंतर तुमची पहिली म्हणजे नाशिकला 1 वर्षाचं तुमचं ट्रेनिंग होतं. मग ते ट्रेनिंग देण्यासाठी कोणते अधिकारी असतात किंवा? ट्रेनिंग अकॅडमी मध्ये SP दर्जाचे तिथले प्रमुख असतात. ओके. त्याच्यानंतर DYSP असतात त्या ठिकाणी आणि फिजिकल ट्रेनिंग देण्यासाठी DI असतात. ओके. जे तुमचं फिजिकल ट्रेनिंग घेतात आणि त्याच ठिकाणी कायद्याचे पण लेक्चर्स होतात की जे बेसिक लॉज तुम्हाला सगळे तिथून शिकवले जातात. बरोबर. म्हणजे तिथे तुम्हाला प्रॉपर एखादा केस आली, म्हणजे एखादी अगदी चोरीची केस असेल किंवा अगदी अपहरण असेल, खून असेल, तर त्या कशा पद्धतीनं आपल्याला त्याचा तपास करायचा असतो, तर त्याविषयी काही सांगू शकाल? म्हणजे मुळात एखादी केस दाखल झाल्यानंतर म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर ठाणे अंमलदार जो असतो तो ती तक्रार नोंद करून घेतो. ते स्टेशन डायरी असते. स्टेशन डायरी पूर्वी हाती लिहिली जायची, आता ती CCTNS द्वारे सगळं ऑनलाईन झालेलं आहे. त्यामुळे तुमची जी कंप्लेंट पोलीस स्टेशनला दाखल होते ती दाखल ऑनलाईन होते आणि त्याची प्रत तात्काळ तुम्हाला त्याच ठिकाणी दिली जाते. ती दाखल झाल्यानंतर त्याचा तपास एखाद्या तपासी अंमलदाराकडे दिला जातो. त्यानंतर घटनास्थळ पंचनामा असेल किंवा इतर साक्षीदारांची टिपणं असतील किंवा त्यातून आरोपी निष्पन्न करणं असेल, तर या सगळ्या गोष्टी तपासाचा भाग म्हणून तपासी अंमलदार किंवा अधिकारी करत असतो. पण काही वेळेला असं होतं की लोकांचं असं असतं की आम्ही तक्रार दाखल केली आणि आम्हालाच वारंवार पोलीस स्टेशनला बोलवलं जातंय. पण जोपर्यंत तुमची तक्रार जी दाखल झालेली आहे त्याच्याबद्दल प्रॉपर माहिती आमच्यापर्यंत मिळत नाही किंवा इतर साक्षीदारांकडून आम्हाला माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू शकत नाही. बरोबर. तर नुसता गुन्हा दाखल करून काही होत नाही. तर या सगळ्यामध्ये पुढच्या प्रोसेसमध्ये तेवढंच त्या फिर्यादीचं सहकार्य पण पोलिसांना गरजेचं असतं. बरोबर आहे. तर तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला पहिलं पोस्टिंग कुठे मिळालं? ट्रेनिंग 1 वर्षाचं झालं 2011 ते 12. 2012ला मी अहमदनगर जिल्ह्यात जॉईन झाले. अहमदनगर जिल्ह्यात 2017 पर्यंत मी हे केलं. त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशन, कोपरगाव पोलीस स्टेशन आणि निर्भया पथक अहमदनगर अशा 3 ठिकाणी मी पोस्टिंग केले. 2017ला माझं API म्हणून सिलेक्शन म्हणजे प्रमोशन झालं. API म्हणून प्रमोशन झाल्यानंतर मला मुंबई रेल्वे मिळालं. मुंबई रेल्वेमध्ये 1 ते 1.25 वर्ष केल्यानंतर 2018 पासून मी रत्नागिरीला आले. ओके. पण तुम्ही जेव्हा म्हणजे पहिलं तुमचं पोस्टिंग काय झालं होतं? PSI. पण त्याच्यानंतर ज्या हे असतात म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक डिग्री आपण म्हणू तुमच्या ह्या क्षेत्रातली, तर ते घेण्यासाठी वरच्या पोस्टला जाण्यासाठी तुम्हाला परत इंटरनल एक्झाम द्याव्या लागतात? नाही. ज्यावेळी कॉन्स्टेबल असतं, कॉन्स्टेबल म्हणून भरती झाल्यानंतर PSI होण्यासाठी एक डिपार्टमेंटल एक्झाम तुम्ही देऊ शकता. ज्यावेळी तुम्ही PSI म्हणून भरती होता त्याच्यानंतर तुम्ही एक तर प्रमोशननी जाऊ शकता किंवा तुम्ही MPSC थ्रू डायरेक्ट DYSP म्हणून एक्झाम देऊन
बरोबर, पण ते डिपेंड त्या किती मार्क्स मिळतात तुम्हाला त्याच्यावरती असतं MPSC ला. हो, पण PSI झाल्यानंतर इंटरनल एक्झाम देऊन तुम्ही प्रमोशन घेऊ शकत नाही. हा, म्हणजे तुम्हाला जे प्रमोशन बाय ते बॅच वाईज असतं. ज्या ठिकाणी आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलेलो असतो ती जी बॅच असते त्या बॅच वाईज ते प्रमोशन मिळतं. ओके, मग अहमदनगर मध्ये किती वर्ष साधारणपणे? 2012 ते 17 पर्यंत. 12 ते 17. आणि त्याच्यानंतर पोस्टिंग कुठे झालं तुमचं? मुंबई रेल्वेला. तिथे तिथे 1 ते 1.25 वर्ष केलं. पनवेल रेल्वे पोलीस स्टेशनला मी कामकाज केलं त्यावेळी. अच्छा, पण हे अहमदनगर आणि पनवेल रेल्वे हे करत असताना म्हणजे आपण त्यावेळेला नवीन असतो, ट्रेनिंग झालेलं असतं, पण आपण ते शिकलेलो असतो, पण ऍक्च्युअल फील्डमध्ये वर्क करताना ते कसं अप्लाय करायचंय तर त्या गोष्टी थोड्या पटकन आपल्याला सुरुवातीला नाही कळत. तर तसा कुठला किस्सा आहे किंवा तशी कुठली अशी इंटरेस्टिंग केस आहे की तुम्हाला ते खूपच चॅलेंजिंग वाटलं आणि पण तुम्हाला शिकायला पण मिळालं त्यातनं खूप काही आणि कॉन्फिडन्स वाढला? नगर जिल्ह्यामध्ये असताना जवखेडा म्हणून एक मोठा मॅटर झालेला होता. तर तो एक माझ्यासाठी म्हणजे त्यामध्ये तपासी अंमलदारांना मदतनीस म्हणून आम्हाला टीम तयार केलेल्या होत्या. तर त्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये खूप चांगलं शिकायला मिळालं. कारण दलित सवर्ण हा वाद त्या केसमध्ये असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झालेला, वेगवेगळे मोर्चे निघालेले होते आणि अशा प्रेशरमध्ये ती केस आणि त्याचे आरोपी शोधून काढणं खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यामध्ये आम्हाला त्या तपास पथकामध्ये काम करायला मिळालं. तो एक खूप छान अनुभव होता. आणि रेल्वेमध्ये जेव्हा तुम्ही काम करत होतात तेव्हा तिथले चॅलेंजेस काय असतात, म्हणजे तिथल्या केसेस कशा असतात? रेल्वेमध्ये पब्लिक हे धावतं पब्लिक असतं. म्हणजे आपण जसं असतं ग्रामीण भागात काम करतो तर एका ठिकाणी राहणारं पब्लिक हे आपल्याला भेटतं, पण मुंबईमधलं पब्लिक हे वाहतं पब्लिक असतं. तर त्यावेळी ते गुन्हे रेल्वेमध्ये ज्यावेळी घडतात त्यावेळी आरोपी निष्पन्न करणं हे एक चॅलेंज असतं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एडी म्हणजे अकस्मात मृत्यू जे घडतात तर ते अतिशय म्हणजे न बघण्यासारखे असतात. तर ज्यावेळी मी म्हणजे ट्रेन मधनं पडून वगैरे होतात तर ते बॉडीज वगैरे त्या खूप बघायला विदारक असतं चित्र ते. तर पहिल्यांदा ज्यावेळी नोकरीत लागले त्यावेळी थोडंसं या सगळ्या गोष्टीची भीती किंवा एक डेड बॉडी जवळ जाण्याचं एक थोडंसं मानसिक हे असायचं, टेन्शन असायचं. पण ज्यावेळी रेल्वेमध्ये काम केलं तर त्यावेळी इतक्या विचित्र विचित्र प्रकारच्या बॉडीज बघायला मिळाल्या की त्याची मेंटॅलिटी तयार होत गेली आणि भीती कमी होत गेली. त्याची भीती कमी होत गेली. बरोबर. त्याच्यानंतर सर्वसामान्य माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला येतो ना तर त्याला ते FIR आणि NC ह्यातला थोडासा तुम्ही फरक सांगा, कारण की खूप लोकांना ते माहित नसतं. ऍक्च्युली काय होतं, सर्वसामान्य माणूस ते पोलीस म्हटल्यावरती घाबरतो. तर त्यासाठी तुम्ही FIR आणि NC ह्याच्यातला थोडासा फरक आम्हाला सांगा. FIR आणि NC म्हणजे दखलपात्र आणि अदखलपात्र गुन्हा. जे दखलपात्र गुन्हे आहेत त्याचे FIR होते आणि जे अदखलपात्र गुन्हे आहेत त्याचे NC रजिस्टर होते. हे कायद्यानंच डिवायडेशन करून दिलेलं आहे, कायद्यानंच ठरवून दिलेली आहेत की काही कलम ही NC ची कलम आहेत, काही कलम ही दखलपात्र गुन्ह्याची कलम आहेत. तर ज्यावेळी गुन्हा दाखल होतो त्यावेळी ते मी मगाशी प्रोसेस सांगितली की तपास कामी दिला जातो, मग घटनास्थळ पंचनामा होतो किंवा इतर साक्षीदारांचे हे होतात आणि त्याचं दोषारोप पत्र कोर्टात दाखल केलं जातं. ज्यावेळी NC दाखल होते तर त्याच्या ह्याच्यानुसार जर समजा 2 लोकांमध्ये भांडणं झाली तर ते फक्त किरकोळ शिवीगाळ किंवा मारहाण असेल तर आपण NC करू शकतो. बरोबर. आणि ती NC दाखल झाल्यानंतर ती पण कोर्टात जाते, पण त्याचं चार्जशीट वगैरे दाखल होत नाही. त्याच्यावरती आपण प्रतिबंधक कारवाई करतो किंवा त्याला नोटीस देतो. म्हणजे हे अधिकार पोलिसांना आहेत त्याला नोटीस देण्याचे आणि प्रतिबंधक कारवाई त्याच्यावरती तहसील ऑफिसला पाठवण्याचे. बरोबर. आणि FIR केला तर मग त्याला कलम वेगळी लागू शकतात आणि त्याचं दोषारोप पत्र कोर्टात जातं. ओके. पण आता दापोलीमध्ये साधारण तुम्ही किती वर्ष सर्व्हिसला आहात? दापोलीत मी किंवा कोकण पट्ट्यात साधारणपणे 8 वर्ष. 8 वर्ष. कोकणामध्ये काम करत असताना तुमचा अनुभव काय इथला? इथली लोक खूप समजूतदार आहेत आणि म्हणजे लोकांना ज्यावेळी पोलीस स्टेशनला येतात तर काही गोष्टींमध्ये समजावून सांगितल्यानंतर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता नवरा बायकोंची भांडणं असतील तर अशामध्ये ज्यावेळी दोघांना समोरासमोर बसवून काही गोष्टी समजावून सांगतो, त्यांच्यातले गैरसमज दूर झाल्यानंतर ते
म्हणजे ऐकतात. हा म्हणजे हायकोर्टला जाण्याचं किंवा पुढे केसेस पुढे नेण्याचं वगैरे हे प्रमाण इथे कमी आहे. आणि शांतताप्रिय लोक आहेत. जेवढे जास्तीत जास्त वाडीत किंवा गावात बसून मिटवता येईल अशी भांडणं मिटतात. त्यामुळे पोलीस स्टेशनचा तसा लोड इथे कमी आहे. पण साधारणपणे आपल्याकडे कशा पद्धतीची गुन्हेगारी तुम्ही हँडल करता किंवा तुम्हाला हाताळायला मिळते? यामध्ये चोरीचे गुन्हे होतात. हा दुसरी गोष्ट महिला आणि बालकांविषयीचे गुन्हे असतात. सध्या सायबर फ्रॉड पण खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. म्हणजे दापोलीमध्ये सुद्धा असे बरेच उदाहरणं झालेली आहेत की लाखोनी पैसे गेल्यानंतर त्यांना समजलेलं आहे की आपली फसवणूक झालेली आहे. तर हे सायबरचे गुन्हे पण आता सध्या मोठ्या प्रमाणावर चालू. बरोबर. पण मग आता सायबरचा विषय निघाला म्हणून सायबर क्राईम ज्या वेळेला एखादा घडतो तर तुम्हाला त्याचा ट्रेस करायचा असेल तर साधारणपणे तुम्हाला काय कुठली तुम्हाला फॉलो काय करायला लागतं? म्हणजे पद्धत काय असते त्याची? सध्या सायबर क्राईम साठी एक आपल्याला टोल फ्री नंबर 1930 दिलेला आहे. त्याचप्रमाणे सायबर पोर्टल आहे. त्यामुळे तात्काळ तुम्ही तक्रार दाखल झाली की त्याच्यावर ऍक्शन होऊन तुम्हाला त्या गोल्डन डेज मध्ये तुमचं अकाउंट फ्रीज होतं आणि अकाउंट फ्रीज झाल्यामुळे तुमची जी काही रक्कम पुढे जाणार असते म्हणजे फ्रॉड होणार असतो ती वाचते किंवा तुमची जी रक्कम गेलेली पण असते ती तुम्हाला परत मिळू शकते. बरोबर. सायबर साठी एक वेगळं पोलीस स्टेशन रत्नागिरी जिल्ह्यात सायबर पोलीस स्टेशन रत्नागिरीसाठी काम करत आहे. बरोबर. तर या सगळ्या दृष्टीनं सायबरचे गुन्ह्यांचा तपास पण होतो आणि त्यामध्ये लोकांना तात्काळ मदत पण दिली जाते. असे बऱ्याच लोकांचे पैसे आता सध्या लोकांना परत मिळालेले आहेत. वा. पण इथे आल्यानंतर अशी कुठली चॅलेंजिंग केस होती कोकणामध्ये की जे तुम्हाला हाताळताना एक्सपिरियन्स पण मिळाला आणि त्याने कॉन्फिडन्स देखील वाढला, शिकायला पण मिळालं? अशा बऱ्याच केसेस आहेत कारण शक्यतो आमच्याकडे लेडीज अधिकारी म्हटलं की महिला आणि बालकांविषयीच्या केसेस जास्त येतात. पोक्सो विषयी दाखल होणारे गुन्हे वगैरे अशा केसेस जास्त असतात. ते प्रत्येक म्हणजे पोलीस खात्यात रोजचा दिवस हा तुमचा खूप वेगळा असतो. काल जे काही घटना घडलेली आहे त्याच प्रकारची घटना उद्या तुमच्याकडे येणार असं नाही. रोज एक नवीन काहीतरी एक्सपिरियन्स, रोज एक नवीन काहीतरी घटना तुमच्याकडे येत असते आणि ते हँडल करणं एक चॅलेंज वेगळं असतं. बरोबर. पण हे सगळं करत असताना तुम्ही गृहिणी देखील आहात आणि पोलिसांना आपण नेहमी म्हणतो की ऊन वारा पाऊस 24 तास पोलीस ऑन ड्युटी असतात. तर त्याचा कधी स्ट्रेस येतो तुम्हाला माणूस म्हणून? किंवा पोलीस हा देखील एक वर्दीतला माणूसच आहे, त्याला देखील मन आहे, त्याला देखील भावना आहेत, त्याला देखील फॅमिलीला वेळ द्यायचा असतो. परंतु एखाद्या मंत्र्यांचे दौरे लागतात, कुठला तरी शासकीय कार्यक्रम निघतो, कुठले तरी सण असतात, काही असतं, तर तुम्हाला ऑन ड्युटी कायम अलर्ट मोडवरती राहावं लागतं. तर ह्याचा कधी तुम्हाला त्रास होतो माणूस म्हणून? त्रास होतो कारण पोलीस खात्यात 24 तास तुम्ही बांधील झालेले असता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही भरती होता त्याच वेळी तुम्हाला सांगितलं जातं, म्हणजे ट्रेनिंग पण याच दृष्टीनं होतं की तुम्हाला कधीही बोलवणार आहेत आणि 2 मिनिटात तुम्ही रेडी होऊन तुम्ही त्या सिच्युएशनला फेस करण्यासाठी रेडी राहिलं पाहिजे. बरोबर. तर ह्या गोष्टीचा त्रास फॅमिलीसाठी वेळ प्रॉपर देता येत नाही आणि या फॅमिलीच्या सपोर्टमुळेच आम्ही खरं तर नोकरी पण करू शकतो. वा. कारण मिस्टर आणि सासरचे आता हे सगळे सपोर्ट करतात. माझी मुलगी आहे 7 वर्षांची. ज्यावेळी आपण तिला वेळ देऊ शकत नाही किंवा अचानक पोलीस कुठेतरी जाण्याची वेळ येते त्यावेळी ठीक आहे तू जा, आम्ही सांभाळतो, म्हणजे हा एक विश्वास घरचे नेहमी देत असतात. पण तिचा हट्ट नसतो. तिचा हट्ट असतो कारण शेवटी आईचा वेळ तिला असतो. खर तर ते सोडून येताना जी काही एखाद्या आईची मानसिक अवस्था होत असते ती खूप म्हणजे हँडल करणं अवघड असतं. त्याचा ताण जास्त असतो बरोबर कामापेक्षा. पण सपोर्टिव्ह फॅमिली असेल तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य होतात. कारण ज्यावेळी तुमची सून एखाद्या पोलीस क्षेत्रात काम करते म्हटल्यानंतर कुठलाही सण किंवा कुठलाही महत्वाचा दिवस ती तुमच्यासोबत एन्जॉय नाही करू शकत. बरोबर. ही घरच्यांची मेंटॅलिटी तयार होणं गरजेचं असतं. बरोबर. त्याच प्रकारे घरात सुद्धा म्हणजे ज्यावेळी नवरा ऑफिसवरून येतो त्यावेळी बायको घरात दिसली पाहिजे हा ज्या इतर पुरुषांचा टास असतो त्यामध्ये मिस्टरांना कॉम्प्रोमाइज करायला लागतं. पण या सगळ्या सिच्युएशन मधून त्यांच्या सपोर्टमुळे आम्ही व्यवस्थित नोकरी करू शकतो. चांगलंय. पण पोलीस मध्ये ह्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना नो इमोशन्स हा एक तुम्हाला पहिल्याच तुमच्यावरती बिंबवलं जातं की कितीही काही झालं तरी तुम्हाला स्वतःला इमोशनल व्हायचं नाहीये.
तर अशा वेगवेगळ्या विचित्र प्रकारच्या केसेस येत असतात आणि लोक अक्षरशः रडत असतात, त्यांची दुःख भावना तुमच्याकडून मांडत असतात. पण त्यावेळेला तुम्हाला स्वतःला इमोशनल न होता फक्त केसच्या अँगलने त्याकडे बघायला लागतं, खूप प्रॅक्टिकली त्याकडे बघायला लागतं. तर हे तुम्ही आत्मसात करताना तुम्हाला सुरुवातीला काय चॅलेंजेस आली किंवा तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळालं? खर तर ज्या अकस्मात मृत्यू घडतात तर त्यावेळी लोकांच्या इमोशन्स असतात, म्हणजे ते बघून आपल्यालाही तेवढं भावनिक व्हायला होतं. बरोबर. दापोली मधलीच एक केस सांगते, 2021 साली झालेली होती. एका आईनं 2 मुलांसोबत एका विहिरीमध्ये आत्महत्या केलेली होती. ते बघणं म्हणजे आपण एक आई असताना हे सगळं समोर एक बघणं, स्त्री असताना बरोबर खूप इमोशनल असतं. पण त्यावेळी तुमचं कर्तव्य श्रेष्ठ असतं, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या इमोशन्स बाजूला ठेवून हे सगळं कायदेशीर दृष्ट्या काय करायला लागेल हे सगळं हँडल करावं लागतं. बरोबर. त्याच्यानंतर आता पोलीस विभागाची थोडीशी तुमची रचना इथली दापोलीची कशी आहे, तर त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. दापोली हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं. तर रत्नागिरी जिल्ह्याला एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक हे 2 पोस्ट आहेत. त्याच्यानंतर खेड डिव्हिजन मध्ये आपलं पोलीस स्टेशन येतं, त्याच्यामुळे खेड डिव्हिजनला उपविभागीय पोलीस अधिकारी असतात. दापोली पोलीस स्टेशनला एक PI, आता सध्या मी API आणि 5 PSI काम करतात आणि 55 अंमलदार आहेत. अच्छा, एवढं टोटल युनिट आहे तुमचं. तर हे करत असताना म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना आता पॉस्को किंवा डोमेस्टिक व्हायलन्स हे याच्या केसेस वाढतायत म्हणजे समाजामध्ये. तर ह्याच्याविषयी आधी थोडं सांगा की पॉस्को हा कायदा कशासाठी आहे आणि कशाच्या अंडर येतो, किंवा त्याच्याविषयी थोडंसं पहिल्यांदा सांगा. पोक्सो हा कायदा बालकांविषयी जे लैंगिक गुन्हे घडतात तर त्याच्याविषयी आहे आणि तो 2012 पासून लागू झालेला आहे आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची तरतूद अशी आहे की ज्यावेळी लोकांना एखाद्या व्यक्तीला समजतं की एखाद्या बालकावरती अन्याय झालेला आहे किंवा लैंगिक अत्याचार झालेला आहे, त्यावेळी त्या व्यक्तीनं ती तात्काळ केस रजिस्टर करणं गरजेचं आहे. बरोबर. आपल्या कोकणात अशी पद्धत आहे की आधी वाडीमध्ये चर्चा होते, आधी मग नंतर गावामध्ये चर्चा होते आणि नंतर ठरल्यानंतर मग पोलीस स्टेशनला केस येते. तर हे पोक्सोच्या केसेसमध्ये आणि महिलांच्या केसेसमध्ये लागू करू नये, हे चुकीचं आहे करणं. बरोबर. कारण यामध्ये जर समजा तुम्ही ती केस परस्पर मिटवली तर ते जे मिटवणारे आहेत ते सगळे यामध्ये आरोपी होतात. ओके. त्याच्यामुळे तात्काळ रजिस्टर करणं गरजेचं आहे. दुसरी एक महत्वाची तरतूद अशी आहे की या कायद्यानुसार ज्या म्हणजे आपल्याकडे असतं की एखादी केस रजिस्टर केल्यानंतर त्या महिलेची किंवा त्या बालकाची आबरू जाईल किंवा त्याला ती भीती असते प्रत्येकाला. बरोबर. तर ते यामध्ये असं आहे की त्या बालकाचं नाव किंवा त्या महिलेचं नाव हे कुठल्याही दृष्ट्या पब्लिश करता येत नाही आणि ज्याच्याकडून ते पब्लिश होईल अक्षरशः तिचं गाव सुद्धा पब्लिश करता येत नाही, म्हणजे तिची ओळख कुठल्याही दृष्टीनं पब्लिकमध्ये मीडियामध्ये तुम्हाला देऊ शकत नाही. बरोबर. तर ते तुम्हाला या गोष्टी पालन केल्यामुळं लोकांनी ही घाबरायची गरज नाहीये की एखादा गुन्हा रजिस्टर केल्यानंतर आपल्या बदनामी होईल किंवा तर ते अशा प्रकारचे गुन्हे तात्काळ रजिस्टर झाले पाहिजेत. बरोबर. पण याच्यासाठी जनजागृती व्हावी या सगळ्या गोष्टींची. सर्वसामान्य माणसाच्या मनात जी पोलिसांविषयी भीती आहे किंवा सर्वसामान्य माणसाचा जो एक विचार आहे की पोलीस स्टेशनची पायरी कधी चढवायची नाही आणि कोर्टाची पायरी देखील कधी चढायची नाही. म्हणजे एका बाजूने ती चांगली गोष्ट आहे की आपण स्वतःच एक गुन्हेगारीला आळा घातल्यासारखा विषय आहे, पण कधी कधी असं होतं की आपण ते दाबूनही ठेवू शकतो, म्हणजे ठेवले जातात. तर ह्यासाठी जनजागृती म्हणून तुम्ही काय म्हणजे संदेश काय द्याल किंवा आवाहन काय कराल तुम्ही? यासाठी कम्युनिटी पोलिसिंग म्हणून एक खूप सुंदर उपक्रम पोलीस खात्यामार्फत राबवला जातो. त्यामध्ये लहान मुलांसाठी पोलीस काका पोलीस दीदी हा एक उपक्रम आहे की जे प्रत्येक शाळेला आपण एक पोलीस अंमलदार आणि एक महिला पोलीस अंमलदार दिलेले आहेत की त्या मुलांनी तात्काळ काही त्यांच्या बाबतीत घडलं तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याकडे दामिनी पथक एक कार्यरत आहे की जे प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये पेट्रोलिंग करून तिथल्या महिला मुलींशी संवाद साधला जातो. रोड रोमिओज कडून वगैरे जे मुलींना त्रास होतात त्याला आळा घालण्यासाठी हे दामिनी पथक काम करतं. बरोबर.
त्याचप्रकारे ज्येष्ठ नागरिकांसाठी पण आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक कक्ष म्हणून एक स्थापन झालेला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. रत्नागिरी जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक नितीन बगाटे सर यांनी अतिशय चांगले उपक्रम आता सध्या ज्येष्ठ नागरिक असतील किंवा वेगवेगळ्या ह्याच्यासाठी केलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मिशन जीवन म्हणून त्यांनी काढलेलं आहे की ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस सेलिब्रेट झाले पाहिजेत, त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचले पाहिजेत. बरोबर. त्याचप्रकारे मिशन फिनिक्स म्हणून आहे की जे अवैध जे गुन्हे धंदे आहेत त्याच्यावरती कारवाईसाठी मिशन फिनिक्स आहे. लोकांना तात्काळ पोलिसांमार्फत ज्या सुविधा दिल्या जातात त्या तात्काळ लोकांना मिळण्यासाठी मिशन प्रगती आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे त्यांनी हे केलेले उपक्रम राबवले जातात. त्याच्यामुळे लोकांमध्ये पोलिसांबद्दलची प्रतिमा सुधारण्यासाठी अवेअरनेस एक तयार होतोय, काम करतात आणि लोकांना एक विश्वास वाटतो की पोलीस आपल्यासाठी आहेत. त्याचप्रकारे 112 आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की हेल्पलाईन आहे, हेल्पलाईन नंबर की तुम्ही तात्काळ 112ला फोन केल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटात तुमच्यापर्यंत पोलीस मदत पोहोचून जाते. बरोबर. तो एक सगळ्यात चांगला उपक्रम पोलीस खात्यामार्फत राबवला जातो. पण हा जो अवेअरनेस आहे की आता मुलींसोबतचे म्हणजे आता मध्ये मुंबईमध्ये खूप अत्यंत लाजिरवाणी घटना घडली की एका शाळेतल्याच मुलीवरती लैंगिक अत्याचार झाले त्या शाळेतल्याच शिपायाकडून, आणि ती खरोखर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. पण अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडतात त्यावेळेला तुमचा तपासाचा दिशा किंवा पहिलं प्राथमिक तुमचं काय हे असतं, म्हणजे तुम्ही प्राथमिक स्टेप काय घेता पहिल्यांदा? ज्यावेळी गुन्हा रजिस्टर होतो त्याच्यानंतर त्या मुलीची वैद्यकीय तपासणी केली जाते, आरोपीला तात्काळ अटक केली जाते, ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला आहे ते ठिकाण प्रोटेक्ट केलं जातं की पुरावे नष्ट होऊ नये. बरोबर. आता या सगळे पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आपल्याकडे प्रत्येक विभागाला एक, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात 4 उपविभाग आहेत, 4 उपविभागाला 4 फॉरेन्सिक टीम आलेल्या आहेत की तात्काळ त्यांनी संबंधित ठिकाणी व्हिजिट करून ते पुरावे गोळा करून आयोगाला दिले जातात. या प्रकारे तो सगळा तपास केला जातो. बरोबर. पण अशा आपल्याकडे कोकणामध्ये काही घटना घडतात? हो, अशा घडतात. सध्याच मंडणगडला आपण वाचलं असेल की एका 2.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला. दापोलीमध्ये नुकतीच रजिस्टर झालेली एक केस आहे की ज्या ठिकाणी 7 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे. म्हणजे हे आपण म्हणतो की पुण्या मुंबई किंवा मेट्रो सिटीज मध्ये वगैरे घडतं, तर हे आता आपल्या इथे व्हायला लागलंय, गावापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे. तर याच्यासाठी आपण अवेअर असणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलच्या तक्रारी पोलीस स्टेशनला दाखल होणं गरजेचं आहे की या गुन्हेगारीला आळा बसला पाहिजे. पण त्या पालकांना पोलिसांच्या माध्यमातून तुम्ही काही अवेअरनेस यावा की अगदीच लहान मुली असतात ज्या शाळेत जातात, लहान मुलांना देखील याचा त्रास होऊ शकतो या गोष्टींचा, तर त्यांच्या पालकांनी कशा पद्धतीनं अलर्ट असणं आणि त्या शाळेतल्या शिक्षकांनी कशा प्रकारे काळजी घेणं, तुम्ही काय सांगाल? एक तर मुलांची कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. मुलांना तुमच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे की जी काही माझ्या बाबतीत घटना घडतीये ती मी तात्काळ येऊन माझ्या आईला सांगितली पाहिजे किंवा माझ्या शिक्षकांना सांगितली पाहिजे. हा विश्वास तुमच्याबद्दल त्यांच्या मनात तयार झाला पाहिजे, तर ती मुलं तुमच्याशी त्या गोष्टी शेअर करतात. बरोबर. आणि त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या इतरत्र डिस्कस न करता तुम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला येऊन ती तक्रार दाखल करू शकता. महिलांच्या बाबतीत ज्या काही घटना घडतात की छेड काढली जाते म्हणा किंवा एक अत्याचार म्हणा किंवा ह्या गोष्टी, तर त्या सुरक्षेबाबत आपण काय उपक्रम राबवतो? आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन एकतर महिलांच्या कायद्यांविषयी आणि लहान मुलांच्या कायद्यांविषयी माहिती देतो, कारण लोकांमध्ये जोपर्यंत कायदा काय आहे किंवा तुम्हाला कुठल्या घटना घडल्यानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन दाखल करायचं हेच माहिती नसेल तर तुम्ही त्या प्रकारच्या घटना घडल्यानंतर आपल्यावर अन्याय झालाय हेच लोकांना समजत नाही. म्हणून अशा प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम पोलीस दलाकडून शाळांमध्ये किंवा छोट्या अंगणवाडी वगैरे इथपासून आम्ही राबवतो. बरोबर. पण आता एकूण किती वर्ष तुमच्या सर्व्हिसचे किती वर्ष झाले टोटल? जवळपास 15 वर्ष. 15 वर्ष काम करताय. पण ह्या 15 वर्षामध्ये काम करताना, वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना एखादा राजकीय दबाव किंवा अशा पद्धतीचं काही तुम्हाला फेस करावं लागलंय किंवा तुम्हाला बघायला मिळालंय? हो, काही गोष्टींमध्ये येत असतो, पण शेवटी कायदा श्रेष्ठ आहे आणि तो सगळ्या लोकांना सेम लागू आहे.
त्याच्यामुळे जरी कोणाचा दबाव आला किंवा काही झालं तरी सुद्धा जे कायदेशीर आहे तेच करणं हे पोलीस खात्याचं काम आहे. कर्तव्य आहे, बरोबर आहे. आणि आता तुम्ही कोकणात दापोलीमध्ये आता तुम्ही काम करताय, तर दापोली सध्या पर्यटनाचं एक चांगलं उत्तम हब बनताना आपण बघतोय. दापोलीमध्ये वाढणारे पर्यटक आणि पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढतीये, पण त्याच्यामध्ये तरुणाईचा एक बऱ्यापैकी म्हणजे फॅमिली पर्यटक येतात, पण तरुण जे येतात फिरण्यासाठी म्हणा, तर ते प्रचंड हुल्लडबाजी करत असतात, प्रचंड व्यसनाच्या आहारी गेलेले असतात आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी घडतात, म्हणजे मुरुड समुद्र किनाऱ्यावरती गाडी जोरात चालवणं असेल आणि मग ती गाडी कोणाला तरी ठोकली जाते किंवा ती गाडीच समुद्रात रुतते, किंवा 31 डिसेंबरच्या वेळेला होणारे जे काही डीजे लावून नाचणं वगैरे ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींना आळा घालण्यासाठी दापोली पोलीस प्रशासन काय काळजी घेतं? आपण संबंधित सगळ्या म्हणजे ज्यावेळी हे पर्यटकांचं येण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळी पेट्रोलिंग वाढवतो. प्रत्येक समुद्रकिनारी बंदोबस्त आपला लागला जातो. काही ठिकाणी जीवरक्षक दल नेमलेला आहे की जे लोक समुद्रामध्ये बुडण्याचं प्रमाण आपल्याकडे आहे, तर त्यांना तात्काळ मदत मिळावी आणि त्यांना वाचवलं जावं म्हणून जीवरक्षक दल तयार केलेलं आहे. बरोबर. ग्रामरक्षक दल आहे, सागरी सुरक्षा दल आहे, यांच्या माध्यमातून आपण या सगळ्या प्रकाराला आळा घालतो. त्याचप्रकारे जर समुद्रकिनारी गाड्या घेऊन फिरत असतील किंवा हुल्लडबाजी करत असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण या सगळ्याला आळा घालण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. आता हे विषयी किंवा महिलांविषयी जे काही अत्याचाराच्या गोष्टी घडतात, तर त्याच्यासाठी एक अवेअरनेस म्हणून तुम्ही काय सांगाल आता प्रेक्षकांना, पालकांना, म्हणजे लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलींपर्यंत जे काही गोष्टी घडतात, तर पालकांनी कशा पद्धतीनं आपल्या मुलांना ट्रेन करणं किंवा काय केलं पाहिजे? आतापर्यंत केलेल्या सर्वेनुसार असं दिसून आलेलं आहे की जे लहान मुलांवरती अत्याचार होतात ते जवळच्या व्यक्तींकडून जास्त झालेले आहेत. म्हणजे नातेवाईक असतील, शेजारचे काका असतील, अशाही बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की चॉकलेट देण्याच्या निमित्तानं शेजारच्या काकांनी घरी बोलवलं आणि त्या ठिकाणी अत्याचार झालेले आहेत. म्हणजे जवळच्या व्यक्ती किंवा त्या बालकाच्या विश्वासातल्या व्यक्ती, अशा व्यक्तींकडून अन्याय होण्याचं प्रमाण जास्त आहे. तर यासाठी पालकांनी पण अवेअर असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि लहान मुलांना लहानपणापासूनच तुम्ही ती शिकवण, म्हणजे गुड टच बॅड टच असेल, तर या सगळ्या गोष्टीची शिकवण तुम्ही दिली पाहिजे. घरातूनच मिळणं गरजेचं आहे किंवा शाळेतून शिक्षकांनी सुद्धा या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजे. शाळांमध्ये पण काही काळजी घेतली गेली पाहिजे की ज्या सीसीटीव्ही असणं कंपल्सरी आहे. ज्या ठिकाणी बाथरूमचा एंट्रन्स असतो अशा ठिकाणी तुमचे सीसीटीव्ही किंवा वरांड्यात सीसीटीव्ही असणं गरजेचं आहे. स्कूल बसेसमध्ये एक महिला कर्मचारी असणं गरजेचं आहे. तर अशा काही नियम जे लागू केलेले आहेत सुरक्षा ऑडिटच्या अनुषंगाने, तर ते पालन करणं शाळांनी पण गरजेचं आहे आणि पालकांनी आपल्या मुलांना अवेअर करणं गरजेचं आहे आणि पालकांनी अवेअर असणं गरजेचं. पण या ज्या केसेस वाढतात ना, त्याला म्हणजे मी विचार करताना मला नेहमी असं वाटतं की सोशल मीडियामुळे तरुण मुलं आणि किंवा मुली याकडे अट्रॅक्ट होतात, चुकीच्या गोष्टींकडे ओढले जातात आणि त्यातून मग काहीतरी वेगळेच प्रकार घडतात. तर ह्या सोशल मीडियाचा अवेअरनेस यावा, चांगल्या पद्धतीनं वापर कसा करावा, यासाठी कॉलेज लेवलला तुम्ही पोलीस म्हणून काही एखादा सेमिनार घेता किंवा असं काही तुम्ही करता? हो, आम्ही जे कम्युनिटी पोलिसिंग आहे त्याच्या अंतर्गत जे शाळा कॉलेजमधून लेक्चर घेतो, तर त्याच्यामध्ये मोबाईलचे दुष्परिणाम कसे असतात किंवा काय म्हणून तुम्ही वापर केला पाहिजे. काही साईट्स अशा आहेत की ज्याला व्हिजिट करणं जे कायदा इल्लीगल आहे. अशा ठिकाणी ज्यावेळी तुम्ही व्हिजिट करता तर ते आम्हाला नंतर रेकॉर्डमध्ये सगळ्या गोष्टी मिळतातच. बरोबर. या गोष्टीचं सगळ्यांना मुलांना नॉलेज करून देत असतो. त्याच्यामुळे सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे याच्याबाबत पोलीस खात्यामार्फत तरी आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की पालकांनी पण या गोष्टीवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. मुलाला आपण आता कोरोना काळापासून मुलांचा अभ्यासासाठी मोबाईलचा वापर जास्त चालू झालेला आहे. तर मुलगा मोबाईलवरती किंवा मुलगी मोबाईलवरती काय बघते किंवा रात्री अपरात्री तिचे कोणाशी कॉल्स चालू असतात, तर या सगळ्या गोष्टींवरती ऍज अ पॅरेंट म्हणून तुम्ही पण काही गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वैराचार याच्यातला काही फरकच राहिलेला नाहीये. बरोबर. त्यामुळे त्या गोष्टी घडत असतात. पण आता एक आपण नेहमी बघतो की पुरुष प्रधान संस्कृती असलेला आपला देश आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण आता त्याचबरोबरीने महिला देखील पुरुषाच्या खांद्याला खांदा किंबहुना
कणभर सरसच काम करून दाखवतात, जे की चांगली गोष्ट आहे. पण अशा वेळेला तुम्ही एक महिला पोलीस अधिकारी म्हणून काम करता, तर ते एक वेगळं प्रेशर तुमच्यावरती कधी असतं किंवा तसं कुठलं हे वाटतं तुम्हाला त्याविषयी काही? ऍक्च्युली ज्यावेळी इन्चार्ज म्हणून काम करायची वेळ आली दाभोळला, तर त्यावेळी काही गोष्टींमध्ये जाणवलं की लोक जेवढे जेंट्स अधिकाऱ्यांना अप्रोच होतात तेवढे लेडीज अधिकाऱ्यांना होत नाहीत. म्हणजे एखाद्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहेत किंवा एखाद्या ठिकाणी काहीतरी घटना घडती आहे, तर ती जेंट्स अधिकाऱ्यांना लगेच कळवली जाते. बरोबर. लेडीजशी कसं बोलायचं किंवा त्यांना ते आवडेल का किंवा असे काहीतरी प्रश्न मनात घेऊन सुद्धा ते लेडीजला अप्रोच होत नाहीत. दुसरी गोष्ट, पोलीस खात्यात काम करत असताना असाही काही अधिकाऱ्यांचा व्ह्यू असतो की लेडीज आहे, काय करू शकणार आहे किंवा हिच्याकडून होणार नाही. अशाही प्रकारचे काही अनुभव आलेले आहेत. पण चांगली गोष्ट एवढीच आहे की जे सोबत कलिग्स काम करतात किंवा काही वरिष्ठ अधिकारी मिळालेले आहेत, त्या सगळ्यांचं लेडीज असल्यामुळे काय झालं, तुम्ही पोलीस खात्यात काम करता, तुम्ही पण हे सगळे कामं करू शकता, हा विश्वास टाकण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे अशा मेंटॅलिटीचे लोक जास्त भेटतात, त्याच्यामुळे एक इन्स्पिरेशन मिळतं कामाला, त्याने आपल्याला कॉन्फिडन्स पण मिळतो. बरोबर. त्याच्यानंतर आता मला विचारायला आवडेल खरं तर की तुमच्यासाठी सगळ्यात जास्त अभिमानास्पद गोष्ट किंवा असा कोणता क्षण आहे का? माझं फिजिकल ज्यावेळी एक्झाम होती कोल्हापूरला, तर त्यावेळी माझे आई वडील सोबत होते आणि ज्यावेळी माझी फिजिकल एक्झाम झाली, तर ते ऍक्च्युली स्पोर्ट्सचं बॅकग्राऊंड असल्यामुळं मला मार्क चांगले पडलेले होते. आणि इंटरव्ह्यूला पहिल्यांदाच जे इंटरव्ह्यू घेणारे होते त्यांनी पहिल्याच वाक्यात सांगितलं की तुम्ही PSI झालेले आहात, फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून आपण इंटरव्ह्यू कम्प्लीट करूया. ओके. बाहेर आल्यानंतर आई वडिलांना ज्यावेळी ही गोष्ट समजली, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात जे आनंदाश्रू बघितले, तर ते माझ्या आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण होता की आपल्यामुळं आपल्या आई वडिलांना काहीतरी एक समाजात स्थान मिळणं किंवा एक चांगल्या ह्यांना आनंदाश्रू येणं, बरोबर, हे आपल्या आयुष्याचं ते सार्थक असल्यासारखंच आहे. बरोबर. आणि त्यानंतर मग पहिल्यांदा गणवेश तुम्ही जेव्हा घातलात, तर तो क्षण कोणता होता आणि तेव्हा काय भावना होत्या मनात तुमच्या? गणवेश त्यावेळी घातला त्यावेळी पण आणि रोज ज्यावेळी घालतो त्यावेळी पण असं वाटतं एक जबाबदारीची जाणीव होते. बरोबर. की समाजामध्ये तुम्ही एक कुठल्या तरी तुमचं काहीतरी अस्तित्व आहे आणि तुमची समाजाप्रती काहीतरी एक जबाबदारी लागते, काहीतरी देणं तुम्ही लागता आणि त्यातून ती जी जबाबदारी आहे तर ते आपल्याला बळ देते काम करायला. पोलीस खात्यात जरी तुम्ही मगाशी म्हटलात की खूप वेळ काम करायला लागतं किंवा 24 तास आम्ही बांधील असतो, तरी सुद्धा ज्यावेळी युनिफॉर्म अंगावरती चढतो त्यावेळी ती जी जबाबदारीची जाणीव होते, तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी फेस करायला एक बळ मिळतं. तर आता तुम्ही मॅडम एक महिला अधिकारी म्हणून पोलीस दलासारख्या एका क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तर तरुण मुलींना आजच्या तुम्ही करिअर निवडताना तुम्ही काय सल्ला द्या? करिअर करणं मुलींनी आता सध्याच्या काळात गरजेचं आहे. 15 वर्षांच्या ज्या माझ्या एक्सपिरियन्सनुसार बऱ्याच वेळा असं निदर्शनास येतं की 17-18 वर्षाचं मुलीचं वय झालं की मोबाईल किंवा या सगळ्या गोष्टींमुळे त्या नको त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतात. म्हणजे प्रेमसंबंध असतील किंवा अशा गोष्टींमुळे, आणि त्यातून पळून जाण्याचं प्रमाण त्यांचं असतं. आणि पळून गेल्यानंतर मग त्याचं करिअर सेट नसतं किंवा तिचं करिअर अजून सुरुवातच नसते. तर या सगळ्यामुळे त्यांना आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स पुढे फेस करायला लागतात. तर ज्यावेळी तुम्ही एखादं करिअर निवडताय, तर या सगळ्या गोष्टी थोडं बाजूला ठेवून आपल्या करिअरच्या दृष्टीनं फोकस करिअरवर केला पाहिजे आणि झपाटून गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही झपाटून जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते करिअर मिळणार नाही. एक टार्गेट ठरवून त्याच्या मागे धावलं पाहिजे. 100% तुम्ही देणार, त्यावेळी देव तुम्हाला ते तुमच्या पदरात दान टाकणार. बरोबर. पण तुमच्याकडून 100% प्रयत्न होणं करिअरसाठी गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न, प्रेमसंबंध वगैरे या सगळ्या गोष्टी थोड्या लांब ठेवल्या पाहिजेत, असं मला तरी वाटतं. बरोबर. आता लग्नाचा विषय निघाला म्हणूनच अजून एक त्याला जोडून विचारतो की आजकाल लग्न झाल्यानंतर घरामधले डोमेस्टिक व्हायलन्सचे जे काही प्रकार असतात ते वेगवेगळ्या थराला आणि प्रचंड वेगळ्याच गोष्टी त्यातनं घडतात, गुन्हे घडतात. तर त्याविषयी काय सांगाल? म्हणजे
यासाठी आमच्याकडे पोलीस खात्यामार्फत एक महिला दक्षता समिती काम करते. तर महिलांच्या जे काही डोमेस्टिक व्हायलन्सच्या ह्याच्यानुसार केसेस आमच्याकडे येतात, तर प्रथम आमची स्टेज हीच असते की संबंधित नवरा बायको असतील किंवा त्यांचे फॅमिली मेंबर्स असतील, या सगळ्यांना घेऊन त्यांच्यात समझोता करणं. कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यातून नवरा बायकोंच्यात गैरसमज झालेले असतात किंवा फॅमिलीमध्ये गैरसमज झालेले असतात आणि ते पुढे एका टोकाला जातात. तर ते त्याच वेळी जर समजा त्यांना समोरासमोर घेऊन समजूत त्यांचे काढल्यानंतर बरेच असे संसार आहेत की जे मार्गी लागलेले आहेत. आणि काही वेळा असं होतं की त्यातून आई वडिलांचा इंटरफेरन्स काही वेळा जास्त असतो किंवा एक आपल्याकडे पुरुषी मेंटॅलिटी आहे की मुलगी बाहेर जाताना विचारून गेली पाहिजे, पण माझं लग्न झालंय तरी मी बायकोला विचारून बाहेर नाही गेलो पाहिजे. म्हणजे ही एक मेंटॅलिटी दिसून येते की तर ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी दोघंही समान स्टेजला असतात. हल्लीच्या मुली असं नाहीये की त्या पण करिअर करतात किंवा त्याही पैसे कमवत असतात, आणि तर हे सगळा संसार दोघांनी एकमेकांना सांभाळून केला तर ते पुढे व्यवस्थित त्यांचा संसार पुढे जाऊ शकतो. नाहीतर मग घटस्फोटाच्या केसेस पर्यंत सुद्धा त्यांचे जाण्याचं पण त्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये मुलीच्या घरच्यांचा म्हणजे आई वडिलांच्या इंटरफेरन्समुळे सुद्धा अनेक गोष्टी घडतात. मुलीच्या असं म्हणणार नाही मी, दोघांच्याही आई वडिलांमुळे. अच्छा. की काही गोष्टी आहेत त्या मुलांना लग्न झाल्यानंतर त्यांचं फेस करण्यासाठी ठेवल्या पाहिजेत. प्रत्येकच गोष्टीत आई वडिलांचा इंटरफेरन्स वाढला, मुलीच्या असू देत किंवा मुलाच्या असू देत, तर ते कुठेतरी दोघांना एकमेकांना खटकतं आणि त्यातून वाद होण्याचे प्रमाण जास्त असतं. तर यामध्ये जे मुलगा आणि मुलगी आहे यांनी एकमेकांना समजून घेणं आणि या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. बरोबर. तर हे महिलांशी रिलेटेड जे काही अत्याचार होतात तर ते हे टाळण्यासाठी महिलांना किंवा मुलींना म्हणजे शाळेतले असतील किंवा कॉलेजमधले असतील सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण मिळावं यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रत्येक शाळांमध्ये तरी सेल्फ डिफेन्सचं प्रशिक्षण आता सुरू केलेलं आहे, पण वैयक्तिक लेवलला सुद्धा मुलींनी मोबाईल आणि यावरती जास्त वेळ न घालवता फिजिकल आपला फिटनेस कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवली पाहिजे. एखादी घटना आपल्या सोबत घडू शकते आणि जर समजा घडली तर मी त्याच्यामध्ये माझा सेल्फ डिफेन्स कसा केला पाहिजे, एक मानसिक तयारी पण मुलींनी करून ठेवली पाहिजे. बरोबर. आणि त्याचबरोबर शारीरिक तयारी पण. प्रत्येक गोष्टीसाठी अलर्ट मोड वरती स्वतः राहणं. आतापर्यंत मुलींना आपण एक अबला किंवा एक खूप नाजूक वगैरे अशा टाईप मध्ये बघितलेलं आहे, पण मुलींनी या सगळ्या त्यांची प्रतिमा बाजूला ठेवून एक सक्षम मुलगी होण्यासाठी प्रयत्न स्वतःला फिजिकल तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी व्यायाम असेल किंवा मार्शल आर्ट वगैरे शिकणं असेल, लाठीकाठी शिकणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. पण यासाठी त्यांना घरातल्यांनी देखील तेवढा सपोर्ट केला पाहिजे, कारण सध्या ही काळाची गरज झालेली आहे. आपण काही करीना कपूर नाहीये की प्रत्येकानं सलमान खान सारखा बॉडीगार्ड त्यांनी आई वडील ठेवू शकतात. बरोबर. ते मुलींनी किंवा पोलीसही एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीयेत की प्रत्येक व्यक्तीला एक पोलीस प्रोटेक्शन आणि त्या वेळेत प्रत्येक ठिकाणी पोहोचता येईल. बरोबर. त्यामुळे आपण आपलं संरक्षण करण्यासाठी आपली मानसिक आणि शारीरिक या दोन्ही ताकद वाढवणं गरजेचं आहे. बरोबर. आणि नॉर्मली रस्त्यावरनं चालताना सुद्धा आपण खूप अलर्टनेस आपल्यामध्ये ठेवून अलर्ट मोड ऑन करूनच चाललं पाहिजे. आपल्या कोकणात तरी बरेच लोक प्रवास करतात बसने. बसमध्ये तर हे अनुभव गर्दीमध्ये जास्त येतात. पण मुलींनी प्रतिकार केला पाहिजे. जर तुम्ही तुमचा आवाज वाढवलात तर तुम्हाला 4 लोक मदतीला लगेच तिथे येऊ शकतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमचा आवाज या गोष्टींच्या विरोधात वाढवणं गरजेचं आहे, आणि तो जर तुम्ही तुमचा आवाज वाढवला तर तो समोरचा व्यक्ती सुद्धा घाबरतो. बरोबर. तर या सगळ्या गोष्टींसाठी मुलींनी स्वतःसाठी आणि एकमेकींसाठी पण उभं राहणं गरजेचं आहे. की माझ्यावरतीच फक्त अन्याय होतोय असं नाही, समोरच्या व्यक्ती एखाद्या मुलीवरती होतोय तर त्या ठिकाणी मी तिला मदतीला जाणं हे सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. तर खरं तर खूप छान माहिती तुम्ही आज आम्हाला दिलीत आणि तुमचा एक अमूल्य वेळ देखील आम्हाला दिलात, त्याबद्दल अंतरंग कडून टीम कडून खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. आज अंतरंग युट्यूब चॅनलवरती आम्हाला बोलवलं, मनातल्या गोष्टी मांडण्याची संधी दिली, याबद्दल अंतरंग आणि जेपी डेकोर या दोघांचेही खूप खूप